स्टडी मास्टर मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. टेट परीक्षेची तयारी करताय आणि बालमानसशास्त्राचे सिद्धांत बापरे डोक्यावरून जातायत. काही काळजी करू नका. आज आपण परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे सिद्धांत एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हो ना. टेटचा अभ्यास करताना सगळ्यात मोठं आव्हान काय असेल तर ते म्हणजे बालमानसशास्त्रातले हे सगळे विचारवंत आणि त्यांचे सिद्धांत लक्षात ठेवणं. पण आजच्या या सेशननंतर हे आव्हान नक्कीच सोपं वाटायला लागेल. तर बघा, आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी अध्ययनाचे महत्त्वाचे सिद्धांत आणि ते मांडणारे विचारवंत बघू. त्यानंतर विकास आणि बुद्धिमत्तेच्या संकल्पनांवर एक नजर टाकू. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेत हमखास मार्क मिळवण्यासाठी काही खास प्रो टिप्स सुद्धा आहेत. चला मग सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. इथे आपण त्या सिद्धांतांवर लक्ष देणार आहोत जे टेट परीक्षेत वारंवार विचारले जातात. चला सुरुवात करूया एडवर्ड थॉर्नडाईक यांच्यापासून. कधी विचार केलाय का की आपण सगळेच चुकांमधून कसं शिकतो? बरोबर. तर थॉर्नडाईक यांनी याच प्रक्रियेवर आधारित प्रयत्नप्रमाद उपपत्ती मांडली, जी टेट परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर त्यांनी एका भुकेल्या मांजरावर एक फेमस प्रयोग केला होता. पिंजऱ्याबाहेरचं अन्न ही होती प्रेरणा, तो पिंजरा होता अडथळा आणि चुकून कळ दाबून बाहेर पडणं हे होतं योगायोगाने मिळालेलं यश. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या प्रक्रियेत विस्मरण म्हणजेच विसरण्याचा समावेश होत नाही. आणि इथेच परीक्षेमध्ये आपल्याला फसवलं जातं. विचारतात कोणता घटक नाही, तर लक्षात ठेवा विस्मरण हा घटक नाहीये. आता पुढचे विचारवंत आहेत जे.बी. वॉटसन. आणि यांनी तर मानसशास्त्राची व्याख्याच बदलून टाकली. यांनी मानसशास्त्राला आत्मा किंवा मनाच्या अभ्यासातून थेट मानवी वर्तनाच्या अभ्यासावर आणून ठेवलं. हा एक खूप मोठा बदल होता. म्हणूनच परीक्षेसाठी एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. जे.बी. वॉटसन यांना वर्तनवादाचे जनक म्हणतात. त्यामुळे परीक्षेत कुठेही वर्तन हा शब्द दिसला की तिथे डोळे झाकून वॉटसन हे नाव आठवलंच पाहिजे. आता बघा, आपले पुढचे विचारवंत आहेत बी.एफ. स्किनर. थॉर्नडाईक म्हणाले की आपण चुकांमधून शिकतो, पण स्किनर काय म्हणतात? ते म्हणतात आपण बक्षिसातून शिकतो. त्यांची साधक अभिसंधान ही संकल्पना प्रबलन किंवा बळकटीकरण या कल्पनेवरच आधारित आहे. म्हणजे प्रबलन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्पं आहे. एखादं काम केल्यावर जेव्हा बक्षीस किंवा चांगली प्रतिक्रिया मिळते की ते काम परत करण्याची इच्छा वाढते. उदाहरणार्थ, वर्गात बरोबर उत्तर दिल्यावर शिक्षकांनी शाबासकी दिली की विद्यार्थी पुन्हा उत्तर द्यायला तयार होतो. हेच ते प्रबलन. बरं, आपण शिकण्याच्या प्रक्रिया पाहिल्या. चला आता शिकण्याकडून पुढे जाऊया विकासाकडे. मुलांचा बौद्धिक विकास कसा होतो आणि बुद्धिमत्ता म्हणजे काय यावरचे महत्त्वाचे सिद्धांत बघूया. बालमानसशास्त्र म्हटलं की जीन पियाजे हे नाव आलंच पाहिजे. त्यांना टाळून पुढे जाताच येत नाही. लहान मुलं आपल्यासारखा विचार का करत नाहीत, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत टप्प्याटप्प्याने कसा बदल होतो हेच पियाजे यांनी त्यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीमध्ये सांगितलं आहे. आणि त्यांच्या सिद्धांतामधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अमूर्त क्रियात्मक अवस्था. हा टप्पा कधी सुरू होतो तर 11 वर्षानंतर. या वयात मुलं अमूर्त विचार करायला लागतात. हा आकडा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता एक जरा वेगळा शब्द आहे, शीरपुच्छ विकास. घाबरू नका, नाव अवघड आहे पण कन्सेप्ट एकदम सोपी आहे. याचा अर्थ बालकाचा विकास डोक्याकडून सुरू होऊन पायाच्या दिशेने होतो. याला मस्तकानुवर्ती असं दुसरं नाव पण आहे. दोन्ही शब्द लक्षात ठेवा कारण परीक्षेत कुठलाही येऊ शकतो. आता बुद्धिमत्तेबद्दल स्पियरमन काय म्हणतात ते पाहूया. ते म्हणतात बुद्धीचे 2 फॅक्टर्स असतात. एक असतो सामान्य घटक म्हणजे जी फॅक्टर, जो आपल्या सगळ्याच बौद्धिक कामांमध्ये लागतो. आणि दुसरा असतो विशिष्ट घटक म्हणजे एस फॅक्टर, जो फक्त एखादा खास कामासाठीच लागतो. समजा गणित सोडवायला जी फॅक्टर लागतो, पण एक उत्तम गायक होण्यासाठी संगीताचा एस फॅक्टर लागतो. आणि आता तो प्रश्न जो टेट परीक्षेत हमखास येतो, बुद्ध्यांक किंवा IQ काढायचा फॉर्म्युला आठवतोय का? चला बघूया. हे बघा, सूत्र एकदम सोप्पं आहे आणि पाठच करून टाका. बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणुले 100. ह्यावर आधारित एक तरी गणित परीक्षेला असणारच. चला आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट, परीक्षेसाठी काही प्रो टिप्स. ह्याने मार्क नक्की वाढणार. चला तर मग ह्या 3 सोप्या टिप्स लक्षात ठेवा. पहिली, कोहलर आठवत नाहीयेत? आपले क्रिकेटर विराट कोहली, त्यांना आठवा. दुसरी, वर्तन दिसला की वॉटसनला टिक करायचं. आणि तिसरी,
आत्मा म्हटलं की सर्वात जुने म्हणजे ॲरिस्टॉटल. या क्लुप्त्या परीक्षेत खूप कामी येतील. चला तर मग परीक्षेला जाण्याआधी एक फास्ट रिव्हिजन होऊन जाऊ दे. आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते एका नजरेत बघूया. हे बघा स्क्रीनवर, सगळं एका जागी आहे. थॉर्नडाईक, प्रयत्न प्रमाद. वॉटसन, वर्तनवाद. स्किनर, प्रबलन. पियाजे, बोधात्मक अवस्था. स्पियरमॅन, द्विघटक बुद्धिमत्ता. आणि कोहलर, मर्मदृष्टीमूलक अध्ययन. ही लिस्ट एकदम पक्की करा. यावर एक प्रश्न फिक्स आहे. आणि आता शेवटचा पण महत्त्वाचा मुद्दा. मानसशास्त्र म्हणजे नक्की काय? याची व्याख्या काळाप्रमाणे कशी बदलत गेली? अगदी सुरुवातीला ॲरिस्टॉटलच्या काळात मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचं शास्त्र होतं. मग ते मनाचं शास्त्र झालं. पण परीक्षेसाठी आपल्याला लक्षात ठेवायची आहे आधुनिक व्याख्या, जी दिली जे.बी. वॉटसन यांनी, आणि ती म्हणजे वर्तनाचे शास्त्र. हीच व्याख्या सर्वात महत्त्वाची आहे. तर मग आता या सगळ्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आणि ट्रिक्स मिळाल्यानंतर आता पहिला कोणता सिद्धांत पक्का करायचा आहे यावर विचार करा आणि आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा द्या. आणि हो, अशाच सोप्या भाषेत टेटची परिपूर्ण तयारी करण्यासाठी स्टडी मास्टर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परीक्षेसाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.